आवाज आ रहा है मेरा आपको? ओके। इससे पहले हमने देखा था हमारा इंडिविजुअल सीरीज हमने यहाँ पे देखा है। देन हमें आज हम उससे पहले हमने देखा डिस्क्रीट सीरीज। डिस्क्रीट सीरीज के बाद आज हम जो नया पोर्शन शुरू करने जा रहे हैं जिसमें हमारा रहेगा कंटिन्यूस सीरीज। बराबर है। कंटिन्यूस सीरीज को हम अ, मराठी में जिसे हम बोलते हैं अखंडित किंवा समतल पदमाला। ठीक आहे। आता यामध्ये कंटिन्यूस सिरीज मध्ये आपल्याला एक लक्षात असं येतं की कंटिन्यूस सिरीज आपल्याला जर सॉल्व्ह करायची असेल तर कंटिन्यूस सिरीज करिता आपल्याला फक्त त्याचा फॉर्म्युला आपल्याला पाठ असायला हवा। त्यानंतर ती सिरीज आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची आहे, त्यामध्ये शॉर्टकट पद्धत आहे आणि डायरेक्ट पद्धत आहे। तर दोन्ही मेथडचा वापर करत असताना त्या ठिकाणी आपल्याला फक्त परीक्षेच्या हिशोबाने फक्त शॉर्टकट मेथडचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला काही ठराविक मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत। आपला फॉर्म्युला जो आहे, मला फॉर्म्युला सांगू शकाल कोणी? A is equals to x plus summation of f dm divided by summation of f. एफडीएम ने एफडीएक्स। f dx divided by summation of f. ओके। ए इज इक्वल्स टू एक्स प्लस समेशन ऑफ एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय। ठीक आहे। हा आपला फॉर्म्युला आहे ज्यामध्ये, कारण इंडिव्हिज्युअल सिरीज कंटिन्युअस सिरीज जर आपण म्हणत असेल तर कंटिन्युअस सिरीज मध्ये एक लक्षात ठेवायचं की कंटिन्युअस सिरीज मध्ये इंटरवल हा कंपल्सरी असतो, त्यामध्ये इंटरवल येणेच आहे। आता इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणजे कंटिन्युअस सिरीज म्हणजे कोणती, कंटिन्युअस सिरीजचं काम काय असतं आणि ते कशा पद्धतीने असते ते आपल्याला बघायचं आहे। आता बघा, स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन सर्वांना शो होते आहे? Yes sir. ओके। तर बघा, आपल्याला या सिरीज मध्ये आपल्याला काय काय लागतं, जसं आपला एक फॉर्म्युला आहे या ठिकाणी ए इज इक्वल्स टू, ठीक आहे, एक्स प्लस समेशन ऑफ, आपण आता हे समेशनचा सिम्बॉल या ठिकाणी वापरत आहोत, समेशन ऑफ एफ डी एक्स, ठीक है, एफ डी एक्स अपॉन एन इंटू आई। इंटू आई। ठीक है, ये हमारा फॉर्मूला है। अभी इस फॉर्मूले में जैसा इस सीरीज जो है, सीरीज हमारे आता सर्वात पहिल्यांदा सर्वांनी लक्षात ठेवा की कंटिन्युअस सिरीज जी असते, कंटिन्युअस सिरीज म्हणजे काय, ज्या सिरीज मध्ये जी सिरीज आपल्याला अशा पद्धतीने शो होत असेल 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 या पद्धतीने सिरीज जर येत असेल, ठीक आहे, तर याला आपण काय म्हणायचं, कंटिन्युअस सिरीज म्हणायचं। काय म्हणायचं याला? Continuous series. कंटिन्युअस सिरीज। आता या कंटिन्युअस सिरीज मध्ये याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, एक एक्सक्लुझिव्ह सिरीज आणि इन्क्लुझिव्ह सिरीज। एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह या दोन्ही ह्याच्यामध्ये फरक असतो। तर आपल्याला या ठिकाणी आपण पहिल्यांदा सिरीज बघणार आहोत, ती आहे आपली एक्सक्लुझिव्ह सिरीज। कोणती? एक्सक्लुझिव्ह। आता एक्सक्लुझिव्ह सिरीज ही काय असते आणि कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचं असतं हे आपल्याला अगोदर बघून घ्यायचं आहे। मी पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम लिहून देतो आहे, बघून घ्या। From the following group, series, find out the mean. Class 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 and 80 to 90। ठीक है, लास्ट में रहेगा फ्रीक्वेंसी, सेवन
12, 11, 4, 6, 8, 3, 2. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न असा आहे की फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप सिरीज फाइंड आउट द मीन. खाली दिलेल्या ग्रुपनुसार आपल्याला काय करायचं आहे, मीन शोधून काढायचं आहे, ऍव्हरेज शोधून काढायचं आहे. तर याच्यानुसार आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपल्याला ज्या वेळेला ही सिरीज दिली जाते, म्हणजे आपण ज्याला आन्सर ज्या वेळेला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं, तर आन्सर कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करायचं आहे की दोन कॉलम जे आहेत, आन्सर मधील दोन कॉलम जे आहेत आपल्याला नेहमी क्वेश्चन मध्ये मेन्शन असतात. एक काय क्लास आहे आणि दुसरं काय आहे, फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी आपण याच्यापर्यंत कॅल्क्युलेशन केलेलं आहे मीनचं. ठीक आहे, शॉर्टकट मेथडच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. आता मला सांगा, शॉर्टकट मेथडच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करत असताना कोणते कोणते कॉलम आवश्यक असतात, सांगा पटापट. FDX DX. FDX DX. ओके. आता बघा, टोटल आपल्याला कॉलम लागतील 6. किती लागतील? क्लास, फ्रिक्वेन्सी, मिड व्हॅल्यू नंतर DX, DXI आणि लास्ट राहील आपला FDX. ठीक है. अभी ध्यान दो, हमें करना क्या है, जो हमने सीरीज जो पुट की है यहाँ पे, जी सीरीज आपल्याकडे इथे दिलेली आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे 1 2. ठीक है, एज इट इज नंबर पुट करो. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 and 80 to 90. ठीक आहे. आता काय करायचं, याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ऍज इट इज नोट डाऊन करून घ्यायचं. 7, 12, 11, 4, 6, 8, 3 and 2. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्याची मिड व्हॅल्यू काढायची आहे. काय करायचं आहे, मिड व्हॅल्यू काढण्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय राहील, लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू, लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय ठीक है. ये जो है हमारा मिड व्हॅल्यू का फॉर्म्युला आहे, यानी मिड व्हॅल्यूचा हा आपला फॉर्म्युला असेल. आता या मिड व्हॅल्यूच्या फॉर्म्युलाच्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू काढायचं. मिड व्हॅल्यू आता काढायची कशी, इथे फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला लिहून देतो आहे. बघा, लोअर व्हॅल्यू आणि अप्पर व्हॅल्यू ही कशी घ्यायची. आता हे जे क्लास आहे आपल्याकडे, या क्लासमध्ये बघा सर्वात छोटा नंबर कोणता आहे इथे, 10 आणि सर्वात मोठा नंबर 20. ठीक आहे. तर काय करायचं, 10 अधिक 20, 10 प्लस 20 डिवायडेड बाय 2. ओके. 10 प्लस 20 30 डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 रहेगा. अभी 30 को 2 से अगर डिवाइड करेंगे हम तो क्या आएगा आंसर हमारा, 15. ओके, याचा आन्सर येईल 15. तर इथे लिहायचं 15. आलं लक्षात. आता बघा, आता हे तर झालं फक्त परीक्षेमध्ये, हे आपल्याला लिहायची गरज नाहीये की आपल्याला एमबी अशा पद्धतीने आपण काढलेला आहे. म्हणजे एमबी इज इक्वल्स टू लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीने आपल्याला लिहिण्याची काही गरज नाही. हे रफ कॅल्क्युलेशन आहे.
तसंच आपण ओरल कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकतो. ओरल कॅल्क्युलेशन म्हणजे कसं 20 आणि 30 किती झाले 50 50 चे अर्धे 25. 25 तर डायरेक्ट 25 लिहायचे. सेम तसंच 30 प्लस 40 70 35. अभी हमें करना क्या है काय झालं ठीक आहे. आता यानंतर काय करायचं की हे जे आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत या व्हॅल्यूज मध्ये बघा इंटरव्हल कितीचा आहे डिस्टन्स कितीचा आहे 10. 10 चा. तर या प्रत्येक याच्यामध्ये 10 वाढवत चला 35 मध्ये 10 वाढवले किती झाले 45. 45. इकडे परत 10 वाढवा 55. 55. ठीक आहे. इकडे परत 10 वाढवा 65. 65. इकडे परत 10 वाढवायचे 75. आणि इकडे 80. 85 झालं. आता या ठिकाणी आपल्याला डीएक्स घ्यायचा आहे. काय करायचं आता डीएक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर डीएक्स घेत असताना आपल्याला काय करायचं की आपण डीएक्स नेहमी कुठून घेतो मेजरमेंट मधनं. कुठून घेतो आपण मेजरमेंट मधून म्हणजे याच्यातून ठीक आहे. परंतु ग्रुपिंग मेथड मध्ये आपण कुठल्याही पद्धतीने या ग्रुप मधून मिड व्हॅल्यू मधातला आकडा आपल्याला घेता येत नाही. म्हणजे 10 आपण हा 10 घेऊ शकत नाही किंवा 20 घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय करतो या ठिकाणी मिड व्हॅल्यू काढावी लागते. काय करावं लागते मिड व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढतो. आता ही जी मिड व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे या मिड व्हॅल्यू मधून कुठलाही एक नंबर घ्या. समजा आपण कोणता घेतला 45 ओके याला आपण 45 घेतलेला आहे. 45 घेतल्यानंतर 15 मायनस 45 करा -30 -30. 25 मायनस 45 -20. -20 35 मायनस 45 -10. ठीक आहे. 45 मायनस 45 0. 0 55 मायनस 45 10. 65 मायनस 45 20. 75 मायनस 45 30. 30 85 मायनस 45 40. ठीक आहे. या पद्धतीने आपले काय झाले आहेत मिड डीएक्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं डीएक्स आय घ्यायचा आहे. काय करायचं आहे डीएक्स आय. डीएक्स आय का मतलब डीएक्स आय चा अर्थ म्हणजे काय इंटरव्हल. प्रॉब्लेम मध्ये इंटरव्हल कितीचा आहे. आता इंटरव्हल आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतो. पहिल्यांदा काय करायचं आपण क्लासमध्ये जायचं. क्लासमध्ये बघा इथे इंटरव्हल कितीचा आहे 10 आणि 20 या दोघांच्या मध्ये अंतर कितीचं 10चं. 20 आणि 30 ह्याच्यात 10चं अंतर आहे बरोबर आहे. म्हणजे इथे क्लिअर झालेलं आहे की इथे इंटरव्हल किती आपला 10चा आहे. सेम मिड व्हॅल्यू मध्ये बघा मिड व्हॅल्यू मध्ये इंटरव्हल कितीचा आहे 10 15 नंतर 25 झाले 25 नंतर 35 म्हणजे 10चं अंतर आहे बरोबर आहे. सेम तसंच डीएक्स मध्ये सुद्धा बघायचं. डीएक्स मध्ये बघा प्रत्येक आकड्यामध्ये अंतर कितीचं आहे 30 नंतर किती आले 20. 20 नंतर 10. 10 नंतर 0 म्हणजे 10चं अंतर आहे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे की आपल्याकडे इंटरव्हल हा 10चा आहे. त्यामुळे आपण डीएक्स आय करायचा 10. किती करायचा 10. ठीक आहे. आता आपल्याला डीएक्स आय कॅल्क्युलेट करायचा. हा कॉलम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ठीक आहे. तर डीएक्स आय कॅल्क्युलेट करताना कसा कॅल्क्युलेट करायचा हे लक्षात ठेवा. बघा काय करायचं dx डिवाइड बाय आय म्हणजे या dx ला या 10 ने काय करायचं डिवाइड करायचं आहे. आलं लक्षात. तर 30 ला 10 ने डिवाइड जर केलं तर किती येईल -3. 20 ला 10 ने डिवाइड केलं तर -2. 10 ला 10 ने डिवाइड केलं तर -1. 0 ला 10 ने डिवाइड केलं तर 0. 10 ला 10 ने डिवाइड केलं तर 1. 20 ला 10 डिवाइड केलं तर 2. 30 ला डिवाइड केलं तर 3. 4 इकडे 4 येईल झालं. आता आपल्याला काय करायचं आहे इथे एफडीएक्स आपल्याला काढायचं आहे. काय करायचं आहे एफडीएक्स काढत असताना आता लक्षात ठेवायचं ज्यावेळेला आपण डिस्क्रीट सिरीजचा वापर करत होतो तर डिस्क्रीट सिरीज मध्ये आपण काय करायचो एफडीएक्स ची डायरेक्ट टोटल करायचं आहे की नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि जो डीएक्स राहील याचा मल्टिप्लिकेशन करत होतो आपण. फ्रिक्वेन्सी आणि हा जो डीएक्स चा कॉलम आहे याचा आपण मल्टिप्लिकेशन करायचो इंटू करायचो आणि एफडीएक्स काढायचं बरोबर आहे.
पण आपण dx ला सुद्धा एक सिंपल फॉर्म मध्ये आणलेला आहे, म्हणजे इंटरव्हलनी त्याला डिवाइड केलं. हा इथे आकडा आपण इथे आणलेला आहे. तर आपण काय करायचं, जो फ्रिक्वेन्सीचा जो मल्टिप्लिकेशन आहे तो dx सोबत न करता dxi सोबत करायचं. ठीक आहे. तर 7 into 3 किती? -21. 12 into 2 -24. 11 into 1 -11. 4 into 0 0. 6 ones are 6. 8 twos are 16. 3 threes are 9. 2 fours are 8. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन कुठून केलेलं आहे? फ्रिक्वेन्सी आणि dxi चं. कशाचं केलेलं आहे? फ्रिक्वेन्सी आणि dxi. मी इथे वर तुमच्या माहितीसाठी लिहून देतोय, f into dxi. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सर तिथे fdx मध्ये सर 8 हवं, तिथे तुम्ही 4 लिहिले आहे. एक मिनिट. हा ओके, सॉरी. 4 2 जा 8. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता इथे फक्त आपल्याला काय करायचं, याची फ्रिक्वेन्सीची टोटल करायची आणि fdx ची टोटल करायची. बाकी कशाची टोटल करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. f इज इक्वल्स टू सांगा. एट 3 2 10 13 plus 6 19 plus 4 23. करेक्ट है? 23. या ठिकाणी आपला फ्रिक्वेन्सीचा जो टोटल आहे तो किती येईल? 53. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, fdx चा टोटल करायचा आहे. fdx चा टोटल करत असताना काय करायचं, प्लस वाले डिजिट प्लस करायचे, मायनस वाले डिजिट डायरेक्ट मायनस करून घ्यायचे. ठीक आहे. 8 plus 9 17. 17 plus 16 33 plus 6 39. 39 मधून आता बाकी डिजिट मायनस करायचं. 39 minus 11 28. 28 minus 24 4 minus 21 minus 17 किती येईल? -17. fdx इज इक्वल्स टू, fdx किती आलाय? -17 आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, आपला फॉर्म्युला आपल्याला पुट करायचा आहे. ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय? सर्वात पहिल्यांदा विगेट्स घेऊन घ्या. विगेट्स म्हणजे आपल्याला काय काय हवं आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, x पाहिजे आहे. सो x इज इक्वल्स टू, x किती आहे आपल्याकडे? 45. x 45 x झाला. त्यानंतर आपल्याला पाहिजे fdx. काय हवं आपल्याला? fdx हवा आहे. fdx किती आहे? -17. त्यानंतर आपल्याला n पाहिजे आपल्याला. n इज इक्वल्स टू 53 एंड लास्ट अपने को चाहिए i यानी इंटरवल. करेक्ट है? इंटरवल कितना है हमारे पास? 10. सो i इज इक्वल्स टू 10. अभी फॉर्म्युले के हिसाब से अभी जो आकडे हमें चाहिए, जे आकडे आपल्याला पाहिजे आहेत फॉर्म्युलेच्या हिशोबाने, ते आपण इथून घेतलेले आहेत. x 45, fdx -17, n 53 आणि i किती आहे? 10 आहे. तर आपण आता फॉर्म्युला घेतलेला इथे a इज इक्वल्स टू x प्लस समेशन ऑफ fdx अपॉन n इंटू i. ठीक आहे. व्हॅल्यूज पुट करू आपण आता. 45 a इज इक्वल्स टू 45 प्लस -17 डिवाइडेड बाय किती? डिवाइडेड बाय 53 इंटू 10. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथे काय करायचं, ज्या वेळेला आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे तर a इज इक्वल्स टू करताना काय करायचं, -17 आणि इंटू 10 यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन म्हणजे fdx आणि i चं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. -17 इंटू 10 किती झाले?
माइनस 170 करेक्ट है, हाँ सर 45 प्लस, ठीक है 45 प्लस माइनस 170 अपॉन 53, ठीक आहे 45 लास्ट पर्यंत खाली उतरवायचे शेवटपर्यंत. a इज इक्वल्स टू 45 प्लस, आता हे प्लस मायनस इकडे लक्षात ठेवा, इथे आपण प्लस केलेला आहे, ठीक आहे मायनस 170 डिवाइड बाय 53, मायनस 170 डिवाइड बाय किती 53, मायनस किती येईल 3.2075 करेक्ट, 75 आहे तर याला आपण राउंड फिगर 21 करूया, किती होईल 21, ठीक है तो ये हमारा माइनस में है, ठीक है प्लस माइनस क्या होगा माइनस माइनस होगा, बराबर है, यानी 45 में से 3.21 लेस कर दो, 45 माइनस 3.21 यानी कितना बचा हमारा 42.79 41.79 41 आएगा, 41.79 है सर. ओके